नमस्कार मित्रांनो, ॲप्टेड एज्युटेक करिअर डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी प्राध्यापक धीरज बुने आपण सगळ्यांचे इथे स्वागत करतो. ॲप्टेड एज्युटेकच्या करिअर टॉक या सेगमेंटमध्ये आम्ही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांच्या मोटिवेशनसाठी विविध गेस्ट यांना आमंत्रित करतो. आजच्या करिअर टॉकच्या या सिरीजमध्ये आमच्या सोबत करिअर टॉक या सेगमेंटमध्ये उपस्थित आहे सहाय्यक आयुक्त माननीय सौ प्रांजली बारसकर मॅडम, जे जिल्हा कौशल विकास केंद्र उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र शासन अमरावती येथे कार्यरत आहे. सोबतच ते MPSCची परीक्षा पास करून 10 वर्षापासून सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहे. अतिशय जडणघडण संघर्ष करून त्यांनी हे पद पटकावले आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान आहे. तर ॲप्टेड एज्युटेक करिअर डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये बारसकर मॅम आपलं सहर्ष येथे स्वागत आहे. सर्वात आधी मॅडम, MPSCची परीक्षा पास करणे, इतक्या मोठ्या पदावर रुजू होणे हे एक संघर्षाची गाथा आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी तसेच त्यांना प्रेरित करण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? संघर्षाची गाथा वगैरे असं काही नाही आहे, पण हे तेवढं सत्य आहे की ज्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो, स्ट्रगल असतो, ते काहीतरी वेगळं अचीव करतात. ज्यांना सगळं असं छान चांगल्या पद्धतीने प्राप्त होतात, सगळ्या सोयी सवलती, त्यांना मला असं वाटतं की आयुष्यामध्ये काही मिळालं तरी त्याचं असं विशेष महत्त्व राहत नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रगल आहे, आणि त्याच्यावर मात करून जेव्हा तो एखादं यश प्राप्त करतो, तर त्या यशाची मजा किंवा तो एक वेगळाच आनंद असतो. तर त्याच्यामुळे MPSC हे काही माझं मी खूप लहानपणापासून ध्येय ठरवलं वगैरे असं काही नव्हतं. फक्त एक कायम होतं की लवकरात लवकर स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं व्हायचं. आणि त्यासाठी मग तेव्हा असं होतं की DED असं ऑप्शन होतं की DED झाले की लगेच आपल्याला नोकरी लागायची आणि जेणेकरून आपण आर्थिकदृष्ट्या लवकर स्वावलंबी व्हायचं. त्याच्यामुळे मी DED करायचं ठरवलेलं होतं. परंतु म्हणजे स्वप्न पण बघितलं, खूप त्याच्यासाठी एफर्ट्स पण घेतले, पण ते कदाचित नव्हतं. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी माझ्या आयुष्यात मांडून ठेवलेलं होतं. तर त्या अनुषंगाने एक गोष्ट सांगायला मला आवडेल की एखादी गोष्टीसाठी जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो की आपल्याला ही हवी आहे आणि ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही, तर तेव्हा डिस्टर्ब व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. असा विचार करायचा की नशीब किंवा देव, जे की ज्याच्यावर आपला विश्वास असेल, त्याने आपल्यासमोर वेगळं काहीतरी याच्यापेक्षा चांगलं आपल्यासाठी प्लॅन केलेलं आहे, म्हणून तुर्तास हे आपल्याला मिळालं नाही. त्याच्यामुळे माझा DED झालं नाही आणि DED न होता मी थोडंसं वेगळं फील्ड चूज केलं, BSW. तेव्हासुद्धा थोडंसं प्रवाहाच्या वेगळं जाण्याचा मी प्रयत्न केला. BSW बॅचलर ऑफ सोशल वर्क, फारसं कुणाला माहिती नव्हतं की अशा प्रकारची कुठली डिग्री असते. जेव्हा मी या BSWसाठी ॲडमिशन घेतली तेव्हा बऱ्याच जणांनी मला मूर्खातही काढलं की काय करते आहे तिकडे जाऊन, तिकडे काय होणार आहे, काहीतरी म्हणजे मग ग्रॅज्युएशन करून BEd व्हायला पाहिजे होतं किंवा दुसरी कुठली डिग्री घ्यायला पाहिजे होती. पण मला ते आवडलं होतं, कारण की कॉमन काहीतरी मला करायचं कधीच नव्हतं. BSW मला तेव्हा थोडंसं अनकॉमन वाटलं, म्हणून मग मी ते फील्ड चूज केलं. ते फील्ड चूज केल्यानंतर मग योगायोगाने त्यातलंच करिअर प्लॅन करत गेले की मास्टर ऑफ सोशल वर्क BSW झालं, MSW झालं, आणि त्याच्यानंतर मग NGO जॉईन केली आणि NGOमध्ये काम सुरू केलं. आणि मग एक स्वप्न बघितलं की स्वतःची एक आपण NGO सुरू करावी आणि करिअर पण आपण त्याच्यातच करावं, की मुळात आवड आणि करिअर याची जेव्हा सांगड जमते तर तेव्हा मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याच्यामुळे मग तशा प्रकारचं प्लॅनिंग सुरू होतं आयुष्यात. पण म्हणतात ना की आपल्यासमोर काय लिहिलेलं आहे हे आपल्याला कळतच नसतं. तिथे सुद्धा असं झालं की एक तेव्हा गव्हर्नमेंट जॉब सोपी नव्हताच, पण आलेले काही जागा निघायच्या तर फॉर्म भरायचे आणि एक्झाम द्यायचं असं काहीसं सुरू होतं. तर योगायोगाने शासकीय आदिवासी विभागामध्ये स्त्री अधीक्षिका या पदासाठी मी लेखी परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे माझं सिलेक्शन झालं. आणि आयुष्यात कधीही विचार नाही केला की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल किंवा मी गव्हर्नमेंट जॉब करेल किंवा त्या पद्धतीचं प्लॅनिंगसुद्धा नव्हतं. परंतु मग मिळालं आहे तर ते आपण केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे मी BSW MSW नंतर स्त्री अधीक्षिका या पदावर मी जॉईन झाले. सरकारी नोकरीचा आनंद होता, पण ही नोकरी पाहिजे तेवढी सोपी नव्हती, कारण की ह्या सगळ्या आश्रमशाळा सगळ्या इंटेरियर असतात.
बऱ्याचशा जंगलात असतात, राहत्या गावापासून लांब असतात आणि पूर्वीच्या काही थोड्याशा सोयी सवलतींचा सुद्धा तिथे अभाव होता. त्याच्यामुळे एक चॅलेंजिंग जॉब होता तो, पण मी स्वीकारला. आणि त्याच्यानंतर मात्र मग थोडंसं गव्हर्नमेंट सर्व्हिसचं वेड लागलं. वेड आपल्याला अशाच पद्धतीचे लागले पाहिजेत असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे मग आणि कसं होतं ना की तो जॉब 24 तास आम्ही तिथे बांधील राहायचो आणि जबाबदाऱ्या खूप जास्त होत्या. त्याच कालावधीत आई बनले, 2 जुळ्या मुलींचा जन्म झाला आणि मग पुढे त्यांच्याही शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि मग परत थोडंसं घरातनं की बुवा मग आता यांचं एज्युकेशन सुरू करायचं तर मग मी ती नोकरी सोडावी असा विचार सुरू होते. मग तेव्हा मी ठरवलं की आपण थोडंसं दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि मग महिला बाल कल्याण अधिकारी या पदासाठी म्हणून मी MPSCकडे वळले आणि MPSCचा अभ्यास सुरू केला. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 30व्या वर्षी अभ्यास सुरू केला. जर आपण कोणी खूप लवकर सुरू केला तर मला असं वाटतं की त्याचं यश आपल्याला तेवढ्या लवकर मिळेल. उशिरा का होईना मी MPSCकडे वळले, MPSCची एक्झाम दिली आणि एक 1.5 वर्षात माझे 2-3 रिझल्ट आले. पण तेवढेच आधी अपयश पण आलेले होते. कुठेतरी हाही विचार येत होता की आता काही शक्य नाही, आता आपल्याला ही नोकरी सोडावीच लागेल. पण 1.5 वर्षात रिझल्ट आले आणि म्हणजे ही वर्ग 1चं पद होतं, सहाय्यक आयुक्त. तर या पदासाठी निवड झाली आणि जॉईन केले आणि वर्ग 3 वरून वर्ग 1 वर पोहोचले या पद्धतीने योगायोगाने. पण सगळ्यांच्याच आयुष्यात असा योगायोग येईल असं नाही. त्याच्यामुळे मी आता असं सांगत असे सगळ्यांना की आपण प्रॉपर वयात आपलं एम आपण फिक्स केलं पाहिजे. कारण की कसं होतं, आपल्याकडे काय पद्धत आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर PG झाल्यानंतर आपण विचार करतो की आता काय करायचं, नोकरी करायची की बिझनेस करायचा. सुरुवातीला नोकरीकडे वळतो, मग बिझनेसकडे वळतो. तर मला असं वाटतं, म्हणजे प्रकर्षाने वाटतं, मी आज 10 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. तुमच्यासारख्या अनेक युवकांसोबत चर्चा करत असते तेव्हा की लहान म्हणजे 10वी 12वी हे वय म्हणजे बेस्ट आहे. या वयात तुमचं करिअर फिक्स असलं पाहिजे. शहरी भागात बऱ्यापैकी प्रमाण आहे, पण ग्रामीण भागात थोडासा या बाबतीत अभाव जाणवतो. तर एम आपलं प्रॉपर वयात आपण फिक्स केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपला पुढचा प्रवास असला पाहिजे. तर मॅम, तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. नमस्कार, मी धनश्री मते बोलते. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही एक महिला होता, महिलेचा संघर्ष थोडा वेगळाच असतो पुरुषांपेक्षा तरी मला असं वाटते. तर महिला म्हणून कमिशनर असताना काही वेगळे अनुभव आलेत का, किंवा कुठलं वेगळं संघर्ष करावं लागलं का तुम्हाला? महिला सक्षमीकरण हे विषय आपण बरेचदा असा चर्चासत्रासाठी म्हणून आपण ऐकत असतो या विषयावर. खरं पाहिलं ना तर सिच्युएशन्स थोड्या अशा वेगळ्या असतातच महिला आणि पुरुषांच्या बाबतीत. म्हणजे सुरुवातच झाली तर आपण बघतो, मी नेहमी म्हणत असते महिला किंवा विद्यार्थिनींना की आपल्या समाजामध्ये मुलींनी कमावलंच पाहिजे असा अजूनही, म्हणजे मुलींच्या कमावण्याला अजूनही च लागलेला नाही आहे. जसं मुलांनी कमावलंच पाहिजे तसं अजूनही मुलींच्या बाबतीत नाही लागलेलं आहे. त्याच्यामुळे मुलींनी नाही कमावलं तरी चालतं. आज परिस्थिती बरीचशी बदललेली आहे. आपण एज्युकेशन घेत असतो आणि आपण नोकरी पण करतो, पण अजूनही बऱ्याचशा प्रमाणात हाच प्रत्येक महिलेच्या आयुष्याला लागला पाहिजे असं मला वाटत असतं. तर एखादी महिला जेव्हा एखादी गोष्ट ठरवते तर त्याच्यासाठी जेव्हा तिची फॅमिली तिला सपोर्ट करते तर मला असं वाटतं की फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा एखाद्या महिलेला फॅमिलीचा फुल सपोर्ट मिळतो, मनातून मिळतो आणि तो दाखवण्यासाठी नाही तर आतून असतो असा, तर तेव्हा ती स्त्री जे काही ठरवत असेल ती सगळं अचीव करू शकते. कारण की तिला माहिती असतं की आज माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने माझी पालकांना पण विनंती असते की तुमच्या मुलींनी जे काही करिअरचं फील्ड निवडलेलं आहे किंवा तिला जे काही करायचं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आपण सपोर्ट दिला पाहिजे. बरेचदा असं होतं की आता परिस्थिती बदलली की आई वडील सपोर्ट करतात, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा सिच्युएशन्स अजून बदलतात, बऱ्याचशा गोष्टी आयुष्यातल्या बदलतात. लग्नानंतर एखादं करिअर आपण जर सुरू करायचं म्हटलं तर मात्र फॅमिलीची विशेष जबाबदारी सुरू होते.
मी म्हणजे या पदापर्यंत मी जे पोहोचले हे मी यश वगैरे मानत नाहीच. एखादी पोस्ट अचीव करणं, MPSC क्लिअर करणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय यश असू शकत नाही. ही पोस्ट मिळाल्यानंतर हे ध्येय म्हणजे आपण या पोस्टपर्यंत पोहोचल्यानंतर या माध्यमातून आपण काय काम करणार आहोत ही आपली ध्येय असली पाहिजेत. म्हणजे डॉक्टर, आपण बरेचदा विचारतो की तुला काय बनायचं, तर मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला तहसीलदार व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे. तर हे तुमचं म्हणजे ध्येय नसणार आहेत, हे एक माध्यम असणार आहेत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कलेक्टर झाल्यानंतर मी काय करणार आहे, डॉक्टर झाल्यानंतर मी काय करणार आहे, इंजिनियर झाल्यानंतर मी काय करणार आहे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. तर लग्नानंतर जेव्हा फॅमिली फुल सपोर्ट करते तर मग अशा अनेक प्रांजली तयार होतात. मग त्या फॅमिलीमध्ये पती येतात, सासूबाई येतात, सासरे येतात, मुलं बाळं सगळे येतात. या सगळ्यांचा जेव्हा सपोर्ट मिळतो ना, सोपं नाही आहे मित्रमैत्रिणींना. तुम्ही विचार करा की मला जुळे मुलं, एक लहान बाळ सांभाळणं कठीण असतं आपल्याला, आणि जेव्हा 2 जुळ्या मुलांना सांभाळताना, संगोपन करताना ती एक वेगळी कसरत असते. त्या सिच्युएशनमध्ये मी MPSC क्लिअर करू शकले तर फक्त मी माझ्या मेहनती आणि मी हुशार तर मुळात नव्हतेच, पण मी हुशार आहे म्हणून क्लिअर करू शकले असेल का, तर नाही. मला जी सपोर्ट सिस्टीम हवी होती माझ्या फॅमिलीची, ऑल ओव्हर सगळी, ती सगळी सपोर्ट सिस्टीम मला मिळाली. त्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले. त्याच्यामुळे आईवडील करतातच, पण सासरीसुद्धा मला असं वाटतं की महिलांना तेवढाच सपोर्ट मिळाला पाहिजे. पण तेव्हा आपली पण जबाबदारी वाढते की जेव्हा फॅमिली आपल्याला सपोर्ट करते आहे तर त्या सपोर्टच्या बदल्यात आपण फॅमिलीला काय देत आहोत हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे दोघांचे एकमेकांचा सोबत आणि कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. महिला म्हणून काम करताना हा जो प्रश्न होता धनश्री, प्रश्न छान होता, पण काम असतं. ते जेंडरने त्याच्यावर काही फरक पडत नाही की मी महिला आहे की मी पुरुष आहे म्हणून कामावर काही परिणाम होतो. खरं तर आपल्या ॲटिट्यूडने आपल्या कामावर परिणाम होत असतो. तुमची वृत्ती कशी आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कसं काम करता, तुम्ही कामाकडे कसं बघता, त्यावरून तुमची काम करण्याची पद्धत ठरत असते. मला नाही वाटत की जेंडरने त्याच्यावर फारसा काही प्रभाव पडत असेल. पण जेव्हा एखादी महिला फील्डमध्ये असते, महिला क्षेत्रामध्ये वावरत असते, तेव्हा मात्र तिच्याकडे बघण्यासाठी समाजाच्या नजरा थोड्याशा बोल्ड असणं खूप गरजेचं आहे. कारण की असा पण एक मतप्रभाव असतो की डिपार्टमेंटमध्ये, एखाद्या कार्यालयात एखादी महिला बदलून गेली तर अरे यार जेंट्स पाहिजे होता, हे उच्चार निघतात, हे असे विचार केले जातात. तर मी याच्यासाठी सर्वस्वी मी जे काही पुरुषी मानसिकता आहे मी त्याला दोष देणार नाही. आमच्या महिलांचं एक असं असतं ना की आम्हाला अधिकार सगळे हवे असतात, सूट सगळ्या हव्या असतात, आणि जेव्हा कर्तव्याची गोष्ट येते तेव्हा मग आम्ही महिला आहोत हा प्रश्न निर्माण होतो. तर मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आम्ही महिला आहोत म्हणून आमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघावं, आम्हाला थोडीशी सूट द्यावी, आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, आमच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा समजून घ्यावा. म्हणजे एकीकडे काम चुकारपणाकडे जो एक महिला म्हणून प्रवास होतो तो प्रवास थोडासा आपण टाळला पाहिजे. म्हणजे हे जे काही वाक्य निघतात की एखादा जेंट्स कर्मचारी पाहिजे होता, हे वाक्य बंद होतील. मी महिला आहे, स्त्री अधीक्षिका म्हणून काम करतानाही ते तर खास फिमेल कॅन्डिडेटसाठीच ती पोस्ट होती, तर त्याच्यामुळे मला काही अडचणी आल्या नाही, खूप छान पद्धतीने मी करू शकली. आज अधिकारी आहे, एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी मी स्वीकारते आहे. मला वाटत नाही की मला कधी कुठल्या लिमिटेशन्स आलेल्या आहेत किंवा मी महिला अधिकारी म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यात कुठे कमी पडते आहे. बाकीचे काय विचार करतात ते त्यांना करू द्यायचं. आपला उद्देश, आपलं ध्येय आपण क्लिअर ठेवायचं आणि एक स्वतःला एक कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी जे करते आहे ते योग्य करते आहे. माझ्या या करण्याने माझ्या परिवाराची आणि माझ्याशी संबंधित विभागाची कधीही मान लाजेने खाली जाणार नाही, एवढा प्रयत्न हा असला पाहिजे. थँक्यू. तर मॅम, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही 2 मुली असताना तुम्ही MPSCचे पेपर वगैरे दिलात, तर मला असं विचारायचं आहे की गव्हर्मेंट जॉब हे ड्रीम जॉब आहे असं सर्वांना वाटते, तर हे खरं आहे की मिथ आहे? ओके, याची गरज नाही. गव्हर्नमेंट जॉब खरं आहे हे आहे की नाही हे तुम्ही सांगावं.
मी बसले तुमच्या समोर, तर त्याच्यामुळे हे खरेच आहेत. कम्फर्ट आहे मला. होतं कसं ना की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये सरकारी नोकऱ्या किती असतील आणि पॉप्युलेशन किती आहे, या दोघांचा मेळ बसत नाही. सगळ्यांनाच शासकीय नोकऱ्या मिळतील असं नाही आहे आणि कोणाला मिळतीलच नाही असंही नाही आहे. तुम्ही असे आजूबाजूला असे अनेक उदाहरणं बघतो आपण की एखाद्याला 10-10 नोकऱ्या, 5-5 नोकऱ्या मिळतात आणि एखाद्याला एकही नोकरी म्हणजे एकही एक्झाम तो क्वालिफाय होत नाही किंवा पुढे त्याचं करिअर त्या क्षेत्रामध्ये पुढे जात नाही. तर ही मधली जी रेषा आहे ना, ही प्रत्येकाला ओळखता आली पाहिजे एका विशिष्ट लिमिट नंतर, की मला शासकीय नोकरी आज महाराष्ट्रातला लाखो तरुणांचं स्वप्न आहे शासकीय नोकरी. आणि लाखो तरुण मुलं आपली शेतीवाडी विकून अभ्यास क्लासेस जॉईन करतात, पुण्याला शिफ्ट होतात, म्हणजे पूर्ण प्रयत्न असतात त्यांचे. पण त्यांनी सगळ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळणेच नाही आहे. काही लोकांना त्यातल्या निश्चितच आपले मार्ग बदलावे लागणार आहेत. मग म्हणून शासकीय नोकरीचा विचारच करायचा असंही नाही. तुम्हाला वाटते, तुमची इच्छा आहे, तेवढे एफर्ट्स तिथे द्या, तेवढे प्रयत्न तुम्ही करा आणि एका लिमिटनंतर तुम्हाला लक्षात येतं की आपण याच्यासाठी बनलेले आहोत का. हा प्रश्न जर वारंवार अपयश येत असेल परीक्षेमध्ये तर स्वतःला विचारला पाहिजे आणि तेव्हा आपण थोडंसं आपलं करिअर मोल्ड करण्याच्या तयारीत पण असलं पाहिजे. त्याहीपेक्षा मी तर नेहमी असं सुचवत असते की करिअर काउन्सिलिंगच्या संदर्भात जेव्हा मी बोलते तर प्रत्येकाने असं एक करिअरचं एम ठेवू नये. 2-3 ऑप्शन्स, प्लॅन A, B, C असला पाहिजे आणि चौथा प्लॅन असा असला पाहिजे की तिन्ही नाही झाले तरी माझं मी करेल, माझे मी 2 पैसे कमवेल, माझे मी स्वतःच्या पायावर उभी होईल. आणि मुळातच जेव्हा आपलं ग्रॅज्युएशन होतं किंवा ग्रॅज्युएशन सुरू असताना 18 वर्षाचं आपण कंप्लीट झाल्यानंतर 2 पैसे कमावण्याची तयारी आणि म्हणजे ती मानसिकता आपण ठेवली पाहिजे. जेणेकरून आजकाल असं होतं की मुलं पूर्ण याने झोकून देतात, MPSCचा प्रचंड अभ्यास करतात. मी आता बघत असते क्लासेसच्या मुलांना, इतका अभ्यास, इतकं डिवोशन आमचंसुद्धा नव्हतं. हे म्हणजे मला मान्य करायला काही वाटत नाही. प्रचंड मेहनती आहे, प्रचंड शार्प आहे आजची पिढी. पण अशा याच्यात जेव्हा होत नाही आहे तेव्हा मात्र थोडासा विचार करून दुसरं करिअर आपण चूज केलं पाहिजे. सोबतच आपली इच्छा आहे तर हेही प्रयत्न आपण सुरू ठेवले पाहिजेत. आयुष्यामध्ये करिअर फिक्स करणं, प्रॉपर वेळेत फिक्स असणं गरजेचं आहे. प्लॅन A, B, C असणं आपलं गरजेचं आहे. आणि तिसरं, स्वतःला अशा प्रकारे सक्षम करायचं असेल की ज्याही फील्डमध्ये आपण जाऊ त्या फील्डमध्ये आपलं अस्तित्व आपण निर्माण करू शकलो पाहिजे. जिल्हा कौशल विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र याचे नेमके कार्य काय आहे? छान प्रश्न आहे हा. विभागाबद्दल प्रचंड अभिमान आहे मला, त्याच्यामुळे विभागाबद्दल प्रश्न विचारला की निश्चितच तो आवडतो. आमच्या विभागाचंच नाव ना म्हणजे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता हे 4 घटक म्हणजे विभागाचं नावच आहे हे. त्याच्यामुळे या 4 घटकांवर आमचा विभाग काम करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे कौशल्य. आणि हे 4ही घटक तुम्ही बघत असाल तर इनडायरेक्टली हे 4ही घटक एका प्रॉब्लेमवर काम करत आहे आणि ते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. तर त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही उमेदवार आहेत, नोकरी इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे, तर त्यांना उभं होण्यासाठी आमचा विभाग सहकार्य सपोर्ट करतं. मला त्याचा एक अभिमान आहे की एक ज्वलंत म्हणजे आजचं युवा आणि एक त्यांचं एक अत्यंत काय म्हणते निकड की त्याचा रोजगार, या गोष्टीवर आमचा विभाग काम करते आहे. कौशल्यातनं रोजगार कसा की आपण बघतो की एज्युकेशन, शैक्षणिक डिग्री, पात्रता आपल्या सगळ्या असतात, पण जेव्हा कुठेही आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला जातो तर आपल्याला त्याच्यासोबत आणखी तुम्हाला काय येतं. आता मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी पाहिजे प्रत्येक ठिकाणी. फक्त एक तुम्हाला गोष्ट येऊन एक डिग्री प्राप्त करून काही होत नाही, त्याच्या पुढं तुम्हाला अजून काहीतरी सोबत क्रॅश कोर्सेस वगैरे तुम्हाला लागत असतात. तर मग अशा लोकांसाठी एक फ्रीमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण आमच्या विभागामार्फत दिलं जातं.
ज्याच्याद्वारे ज्या प्रशिक्षणाच्या द्वारे त्या व्यक्तीला एखादा प्रायव्हेट खाजगी नोकरीची संधी त्याला मिळेल, तो एखाद्या ठिकाणी काम करू शकेल आणि त्याचा आर्थिक स्रोत त्याचे सुरू होतील. दुसरी गोष्ट येते की रोजगारासाठी तुम्ही बघितलं असेल की Naukri.com वगैरे तुम्हाला वेबसाईट्स माहीत आहेत. आता लिंक्डइन पण खूप छान काम करत आहे या फील्डमध्ये. तर आमचं एक वेब पोर्टल आहे महास्वयम. हे वेब पोर्टल पण काय आहे ना की एक प्लॅटफॉर्म आहे. कुणासाठी? तर जॉब सिकर्ससाठी, ज्यांना नोकरीची गरज आहे ते, आणि एम्प्लॉयर जे नोकऱ्या देतात ते, यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर, या वेब पोर्टलवर महाराष्ट्रातले सगळ्या आस्थापना, सगळे ऑफिसेस, सगळे कंपनी, जिथे आपण म्हणतो की 20च्या वर एम्प्लॉई आहेत काम करत, अशा सगळ्या आस्थापना या पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. आणि ज्याला आम्ही त्यांना जॉब सिकर्स म्हणतो, की ज्यांना नोकरीची इच्छा आहे, त्यांना नोकरी करायची आहे, तर अशा लोकांचं सुद्धा रजिस्ट्रेशन इथे अवेलेबल आहेत. जर मी एम्प्लॉयर आहे, मला मॅनपॉवर हवी आहे, मी माझी वॅकन्सी या पोर्टलवर नोटिफाय करेल आणि या पोर्टलवर ज्या जॉब सिकर्सने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचं प्रोफाईल माझ्या वॅकन्सीच्या क्रायटेरियाला मॅच होत असेल, तर मी त्यांना डायरेक्टली कॉल करू शकते, इंटरव्ह्यूला बोलू शकते, त्याचं मी सिलेक्शन करू शकते. मी जॉब सिकर आहे, मला नोकरीची गरज आहे, तर मी माझं प्रोफाईल तिथे तयार करते आहे आणि त्या प्रोफाईलला मॅचिंग असणाऱ्या वॅकन्सीजची माहिती मला या वेब पोर्टलद्वारे मिळते आहे. हे झालं ऑनलाईन. मग ऑफलाईन पण आम्ही, तुम्ही रोजगार मेळावा, महारोजगार मेळावा हे शब्द तुम्ही ऐकले असेल, तर अशा प्रकारचे जॉब फेअर आणि प्लेसमेंट ड्राईव्ह पण आम्ही घेत असतो. मला सांगायला आवडेल की अमरावतीमध्ये प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी आमचं जे ऑफिस आहे बस स्टँड रोडवर उस्मानिया मस्जिदला लागून टेक्निकल हायस्कूलमध्ये, तिथे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी आम्ही प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज करत असतो, ज्याच्यामध्ये एक 3-4 कंपनीज आणि कॅन्डिडेटला आम्ही तिथे बोलवतो आणि एक प्रायमरी इंटरव्ह्यू तिथे येऊन त्या मुलांचं सिलेक्शन तिथे केलं जातं. ही खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे एखाद्याला आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या कोणालाही जर नोकरी हवी असेल तर त्यांनी एकदा आमच्या ऑफिसला भेट द्यावी आणि त्यांच्या नोकरीसाठी मग आमचं कार्यालय काम करतं. यासोबतच ऑनलाईन तर तुम्हाला ही फॅसिलिटी अवेलेबलच आहेच की तुम्हाला जर एखादा जॉब सर्च करायचा असेल तर तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही तिथे जॉब सर्च करू शकता. मग येते मी आमचा 3रा जो कंपोनंट आहे तो म्हणजे उद्योजकता. तर जसं सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणं कठीण नाही आहे, नोकऱ्या देणारे पण निर्माण झाले पाहिजेत, कारण की उद्योजक असतील तर नोकऱ्या देऊ शकतील. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योजकता वाढावी, एक बिझनेसमॅन आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे, जेणेकरून सगळ्या विकासाकडे आपल्याला वाटचाल करता येईल. या संदर्भात गायडन्स आमच्या कार्यालयामार्फत केल्या जातं. अण्णासाहेब आर्थिक पाटील विकास महामंडळ आहे आमच्याकडे, त्या अंतर्गत काही स्पेसिफिक प्रवर्गासाठी, जसं आपण त्यांना ओपन किंवा मराठा प्रवर्गासाठी त्यांना उद्योग करायचा असेल तर भांडवल पुरवलं जातं. यासोबतच जर त्यांना एखाद्याला उद्योग करायचा आहे आणि त्या संदर्भात त्याला काही माहिती नाही आहे तर त्या संदर्भातलं डिटेल गायडन्स आमच्या कार्यालयामार्फत केलं जातं. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि म्हणजे ज्याच्या नावातच नाविन्यता आहे तो म्हणजे चौथा घटक नाविन्यता घटक. तर नाविन्यता अंतर्गत आमचा विभाग काय करतं ना की तुमच्याकडे जर एखादी युनिक कॉन्सेप्ट असेल, एखादी काही चांगली आयडिया असेल, जी आयडिया एखाद्या समाजातल्या एखाद्या सोल्युशनवर ते प्रॉब्लेमवर ते सोल्युशन देऊ शकत असेल, तर अशा आयडियांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आमचं विभाग करते. आपण म्हणतो ना की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये टॅलेंट लपलेलं आहे. मग हे टॅलेंट शोधण्याचं आणि त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं, त्यांना आवश्यक पोषक घटक पुरवण्याचं काम या मार्फत आमचा विभाग करत आहे. दरवर्षी आम्ही एक प्रकारची एक कॉम्पिटिशन होत असते, ज्याची आम्ही फेसबुक, सोशल मीडिया सगळे आणि न्यूजपेपर, आम्हाला जितक्या पद्धतीने त्याची पब्लिसिटी करता येईल ती पब्लिसिटी आम्ही करतो. की या स्पर्धेअंतर्गत तालुका लेवलला पहिला राऊंड होणार. तालुका लेवलमधनं एखादा युनिक काही आयडिया असेल तर त्याचं सिलेक्शन होईल. त्यानंतर डिस्ट्रिक्टला सगळे तालुक्याचे जमावून त्यातनं काही असे ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे, इनोव्हेटर्स, त्यांचं सिलेक्शन होईल. आणि त्याच्यानंतर स्टेटला कॉम्पिटिशन होऊन स्टेटमधनं यांचं सिलेक्शन होईल. म्हणजे प्रत्येक लेवलवरनं आम्ही ज्यांच्याकडे काही नवीन संकल्पना आहे त्यांचा शोध घेऊन त्यांना प्लॅटफॉर्म देतो. बक्षीस असतं वेगवेगळ्या प्रकारचं, पण
या बक्षिसापेक्षाही जो एक सपोर्ट मिळतो तुमचा त्या संदर्भातला व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर तो सपोर्ट आमच्या विभागाचा खूप महत्त्वाचा असतो. तर या पद्धतीने या 4 गोष्टींवर काम करून आम्ही समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला युवा तयार होण्यासाठी काम करतो. मॅडम, आपल्या डिपार्टमेंट मार्फत हजारो विद्यार्थ्यांना, आपल्या विभागामार्फत हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी देण्यात आलेली आहे, रोजगार देण्यात आलेला आहे. आपल्या ऑब्झर्वेशननुसार असे कोणते स्किल्स आहे जे विद्यार्थ्यांमध्ये या युवकांमध्ये रोजगारासाठी आवश्यक आहे? स्पेसिफिक स्किल्स मी सांगणार नाही, कारण की 16 ते 17 सेक्टर्स आहेत ज्या सेक्टर्समुळे रोजगार म्हणजे त्या फील्डमध्ये रोजगाराची गरज आहे किंवा रोजगार निर्मितीला वाव आहेत. त्यात बरेचसे आहेत आणि त्यातलं जसं असेल की कन्स्ट्रक्शन आहे, IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, सोशल मीडिया आहे, खूप सारे आहेत, गारमेंट्स आहेत, ब्युटी अँड वेलनेस आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये असे काही स्किल्स आहेत ज्याच्या बेसवर आपल्याला रोजगार मिळू शकतो. तर हे स्किल्स डेव्हलप करण्याचंच काम डिपार्टमेंट करतं आहे. पण आपण एक जो प्रश्न म्हणजे कदाचित तुम्ही विचारला नसेल पण मला बोलायचं आहे त्याच्यावर, की एक महत्त्वाचं स्किल आपल्याकडे खूप आवश्यक आहे, ते म्हणजे काम करण्याची तयारी आणि काम करण्याची वृत्ती. कारण की काय होतं ना, की आपण म्हणतो बरेचदा तुम्ही सगळीकडे ऐकता की समाजात बेरोजगारी आहे, रोजगार नाही आहे. तर असं नाही आहे, रोजगार भरपूर आहेत. रोजगार म्हणजे आमच्या जॉब फेअरचंच मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे 500 वॅकन्सीज असतात आणि येणारे कॅन्डिडेट हे 300 किंवा 400 असतात. म्हणजे उपलब्ध जॉब्स आहे 400 आहेत आणि ज्यांना जॉबची गरज आहे हे 300 लोक आमच्याकडे उपस्थित आहेत. म्हणजे कुठेतरी आपण एकीकडे म्हणतोय की रोजगार नाही आहे, तर मग हे काय आहे? मी आज 10 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. प्रत्येक जॉब फेअरला आम्हाला हा अनुभव असतो की वॅकन्सीज भरपूर असतात पण येणाऱ्या कॅन्डिडेटचा जो काही फ्लो असतो तो कमी असतो. ही शासकीय नोकरी असते, म्हणजे क्लास 4ची शिपायाची जरी नोकरी असेल, म्हणजे 20 जरी जागा असले ना तर लाखो लोक त्याला अर्ज करतात. तुम्ही बघता की आता पोलीस भरती सुरू होती सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळे ग्राउंडवर किती म्हणजे क्राऊड होता, किती जण त्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. निश्चितच त्यांनी ते करावे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि त्यांना ती मिळावी पण. मी ईश्वरचरणी नेहमी हीच प्रार्थना करत असते की सगळ्यांनाच त्यांना हवी तशी नोकरी प्राप्त झाली पाहिजे. पण जर आपल्याला ती मिळत नाही आहे ते बाकीचे सोर्सेस आपण शोधले पाहिजे. रोजगार उपलब्ध आहेत पण मला जसा रोजगार हवा आहे ना, मला 10 ते 5 ड्युटी हवी आहे, मला व्हाईट कॉलर जॉब हवा आहे, मला टेबल वर्क हवा आहे, गाडी असली तर चालेल, AC असला तर चालेल, तसाही रोजगार सगळ्यांसाठी सध्या तरी निर्माण नाही आहेत. पण काम आहे, तुम्हाला काम करायचं असेल, तुमचं काम करण्याचं स्किल असेल तर तुमच्यासाठी काम आहे. म्हणूनच मी असं म्हणत असते की ग्रॅज्युएशन नंतर आपण कामाला लागलं पाहिजे. कुठल्या प्रकारचं काम करतो हे महत्त्वाचं नसतं, कुठली नोकरी करतो हे महत्त्वाचं नसतं. म्हणजे जेवढे कोणी मोठे बनतात ना ते डायरेक्टली बनतच नाही. जसं मी पण आता सांगते की मी आज क्लास 1 ऑफिसर आहे पण मी डायरेक्टली बनलेली नाहीच आहे. माझी सुरुवात तर ही तरी ठीक आहे की स्त्री अधीक्षिका म्हणून मी शासकीय नोकरी होती, पण त्याच्या आधी मी NGOमध्ये काम केलेलं आणि NGOमध्ये तासांचं गणित नसतं बिलकुल. आणि एक वॉटरशेड पाणलोट क्षेत्र विकासचा तो प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत होते जो शेतकऱ्यांशी आणि ग्रामीण भागातल्या लोकांशी निगडित होता. तर आज ग्रामीण भागामध्ये जायचं तर एक तर तुम्हाला सकाळी जावं लागतं किंवा मग संध्याकाळी जावं लागतं. सकाळी गेलात तर ते लोक बिझी असतात, म्हणजे त्यांचे कामं असतात, शेतीत जायचं काय जायचं, तर तेव्हा त्यांच्याशी निवांत बोलता येत नाही. मग संध्याकाळी जायचं म्हणजे एकदा घरातून निघाल्यानंतर परत घरी त्याच दिवशी येणार की दुसऱ्या दिवशी येणार की तिसऱ्या दिवशी येणार याची काही शाश्वती नाही राहायची. आज आणि त्याचं पेमेंट मी सांगणार नाही पण खूपच कमी मिळायचं. तर त्याच्यामुळे पण मी तेव्हा पेमेंटचा विचार नाही केला. पण त्या फील्डमध्ये मी जे शिकले ना, त्या तुटक्याशा पेमेंटमध्ये जे काही शिकले, जो अनुभव मिळाला मला, तो अनुभव आज मला कुठेही तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये न्या, मी तिथं माझं काम खूप छान पद्धतीनं मी करू शकते. तर त्याच्यामुळे सुरुवातीला नोकरी कुठली आहे, पगार किती मिळतो हा विचार आपल्याला करायचा नाही आहे. जी संधी मिळते तो एक रस्ता असतो,
तो कुठे पोहोचतो आपल्याला माहीत नाही आहे. जसा माझा रस्ता इथपर्यंत येऊन पोहोचला आहे सध्या सहाय्यक आयुक्तपर्यंत, जो एखाद्या समाज कार्यकर्तेपासून सुरू झालेला होता. तुमचा कुठे पोहोचेल मला माहीत नाही, तो नक्कीच खूप चांगल्या ठिकाणी राहील. तर हा प्रवास जो आहे करिअरचा, काम करण्याचा, हा सुरू केला पाहिजे आपण. मॅम, तुम्ही रोजगाराबद्दल बोलत आहेत, तर मला विचारायचं आहे की तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काय वाटते, काय बदल केला पाहिजे किंवा झाला पाहिजे? खूप मोठा विषय हा. खूप जास्त नाही बोलणार मी, पण जेवढं बघतंय ना, तर तुर्तास एवढं वाटतं की ज्या काही फीज खूप वाढलेल्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. भरपूर सगळ्याच याच्यामध्ये फीज भयंकर वाढलेल्या आहेत, त्या कमी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. हे ठीक आहे की जे हुशार आहेत ते हुशार आहेत बाबा, त्यांना पैसा लागत नाही वगैरे वगैरे, पण सगळेच मुलं काही हुशार नसतात आणि सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. जर फीजचं प्रमाण थोडं कमी झालं तर मला असं वाटतं की जे काही चांगल्या संधीला, चांगल्या एज्युकेशनला विद्यार्थी त्यांना मिळत नाही तर ते त्यांना मिळू शकेल. आणि दुसरं असं की थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेजवर, आणि जे म्हणते ना, तर ज्या फील्डमध्ये आम्ही काम करतो आहे ट्रेनिंगचे, तर हे व्यावसायिक ट्रेनिंगचं थोडंसं सुरुवातीपासूनच असलं पाहिजे. इतर देशांमध्ये आपण बघतो ना, तर त्यांना 8वी 9वी 10वीपासूनच काही व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांना शिकवले जातात, जेणेकरून पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांना व्यावसायिक होता येईल, किंवा ज्या फील्डमध्ये प्रत्यक्षात त्यांना काम करायचं आहे तेव्हा त्याचा उपयोग होईल. आज आपण बघतो की एखादा सिव्हिल इंजिनियर झालेला असेल, पण एखादा फ्रेश, म्हणजे तो मेरिट आलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, पण त्याला काम आपण जेव्हा देतो तर तेव्हा ते काम, ॲक्च्युअल काम करताना त्याचा परफॉर्मन्स आणि त्याचा एक्झाममधला परफॉर्मन्स याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही तफावत कुठेतरी दूर झाली पाहिजे. म्हणजेच प्रॅक्टिकलला पुरेपूर वाव असला पाहिजे. म्हणजे डिग्री मिळाल्यानंतर मुलं तयार असतील डायरेक्ट फील्डमध्ये. इथे काय होतं, वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आपण पुस्तकी ज्ञान घेतो आणि मग 22व्या 25व्या वर्षी आपण प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायला सुरुवात करतो. तर ही तफावत कुठेतरी दूर झाली पाहिजे असं मला वाटतं. मॅम, तुम्ही एक महिला म्हणून काम केलं आहे, तर मी परत त्या विषयावर येणार की महिला म्हणून काम केलं आहे, तर तुम्हाला काय वाटते महिला सक्षमीकरणाबद्दल? तुम्हाला कुठल्या योजना अशा निगडीत आणाव्यात? महिला सक्षमीकरण आणि योजना या दोघांचा ताळमेळ जमत नाही. जर सक्षम आहे तर मग योजना कशाला? नाही, असं नाही, मी सहज बोलले. योजना आवश्यक आहेत, कारण की संधी महिलांना, म्हणजे महिलांचे संघर्ष, महिलांचे चॅलेंजेस थोडेसे वेगळे असतात, म्हणून त्यांना थोडीशी विशेष संधी मिळणं गरजेचं आहे. पण याही पेक्षा मी अजून हे पण सांगेल की महिला सक्षमीकरण आज आपण खूप अभिमानाने बोलतो. आज सगळ्या फील्डमध्ये महिला आहेत. आज महिला विमान चालवते, महिला ऑटो चालवते, महिला, म्हणजे सगळ्या फील्डमध्ये महिला आहेत. त्याच्यामुळे आपण खूप असं दावादावाने महिला सक्षमीकरणावर खूप छान छान बोलत असतो, पण यांचं प्रमाण किती आहे हा कधी विचार झालाय का? आज बरेचदा असं होतं की आमच्या मीटिंग्स होतात, मीटिंग्समध्ये मी एकटी महिला अधिकारी असते. असे अनेक फील्ड आहेत की जिथे महिलांचं प्रमाण खूपच कमी आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा हे प्रमाण समतोल होईल ना, अर्धे महिला अधिकारी, अर्धे पुरुष अधिकारी, सगळे अर्ध्या महिला पायलट, अर्धे पुरुष पायलट, सगळ्या फील्डमध्ये जेव्हा आपण या सारख्या प्रमाणात आपण राहू, तर तेव्हा असं वाटतं की मला खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होता येईल. आणि फील्डमध्ये राहूनही म्हणजे अधिकार झालं म्हणजेच महिला सक्षमीकरण झालं असंही नाही, तर विचारांनी सुद्धा आपण सक्षम झालो पाहिजे. आणि विचारांनी सक्षम होण्यासाठी कुठल्याही योजनेची गरज नाही आहे. तर तुमचे विचार असे असले पाहिजे आणि तुम्ही स्वतःला इतकं खंबीर बनवलं पाहिजे की आयुष्यात कधी कुठलीही अडचण आली तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकल्या पाहिजेत. म्हणजे मुलींच्या बाबतीत खूपदा असं होतं की म्हणजे माझं अगदी एक जवळची मैत्रीण, दिसायला सुंदर होती, परिस्थिती गरीब होती आणि तिला कमी वयातच एक छान स्थळ आलं आणि श्रीमंत मुलगा एकदम. तर आईवडिलांनी विचार केला, आत्ताच आईवडील ते चांगलाच विचार करतील, तिचं लग्न लावून दिलं. शिक्षण सुरू असताना शिक्षण सुटलं आणि तिचं लग्न लावून दिलं.
मुलगी पण खुश होती की चला आपण इतकं गरीब घरातलं, आपल्याला आपल्या घरी गाडी आहे, सोनं नाणं सगळं आहे, घरी सगळ्या कामाला बाया आहेत वगैरे वगैरे. आणि दुर्दैवाने काय झालं की तिचे मिस्टर वारलेत. आणि जेव्हा तिचे मिस्टर वारलेत आणि ती एकटी पडली, तेव्हा त्यातनं तिला बाहेर पडायला खूप वेळ लागला किंवा तिला खूप स्ट्रगल करावा लागला. तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा जर तिच्यासोबत तिचं एज्युकेशन किंवा 2 पैसे कमावण्याचं स्किल तिच्याकडे असतं तर ती त्यातनं बाहेर निघाली. तो काही विषय नाही, पण ती त्याच्यापेक्षा लवकर ती बाहेर निघाली असते. त्याच्यामुळे महिलांनी, मुलींनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे. अर्थात मुलांनी ठेवलं तरी चालेल. 2 गोष्टी अशा असतात, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे की पैसे कमावण्याचं स्किल. ह्या 2 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. आपल्याला आयुष्यात कोण पुरेल आपण सांगू शकत नाही. आपले आईवडील किती दिवस असतील, आपले पती किती दिवस असतील, किंवा आपले भाऊ बहीण मित्र मैत्रिणी, सगळ्यांना एका लिमिटनंतर मर्यादा येतात. पण आपल्यासोबत जर अंतिम म्हणजे आपण सरणावर जाईपर्यंत जर आपल्यासोबत राहत असेल तर तुमचं एज्युकेशन आणि तुमचं पैसे कमावण्याचं स्किल, आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असलो तर आपल्या आयुष्यात कुठलंही संकट आलं तर आपण ते तेवढ्याच ताकदीने फेस करू शकतो. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीवर आपण सगळ्यांनी फोकस करायचा आहे आणि या 2 गोष्टीसाठी आपण नेहमी सक्षमच असलो पाहिजे, असा प्रयत्न आपला असला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट हे एक डिपार्टमेंट म्हटलं जाते, तर त्यात नेमकं स्किल डेव्हलपमेंट हे एक क्षेत्र आहे, म्हणजे डिपार्टमेंट आहे, पण त्यात कार्य काय होतात हे सगळ्यांसाठी एक प्रश्नार्थक चिन्ह असते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला वाटतं याचं उत्तर दिलं आहे मी. तरी स्पेसिफिक स्किल डेव्हलपमेंटमध्ये म्हटलं आहे, तर तुम्हाला जर एखादं स्किल हवं असेल तर त्यासाठी आमच्या कार्यालयामार्फत काही संस्था इम्पॅनल केलेल्या असतात. त्या संस्थांमार्फत 15 ते 45 वयोगटातल्या आणि महाराष्ट्रातला रहिवासी असणाऱ्या युवकांना आणि ज्यांना गरज आहे त्यांना फ्रीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. याच्यासाठी ग्रामीण स्तरावर काही संस्था आहेत, तालुका स्तरावर आहेत आणि काही शहरी म्हणजे जिल्हा स्तरावर सुद्धा आहेत. तर तुम्हाला जर असं एखादं ट्रेनिंग हवं असेल तरीसुद्धा तुम्ही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. मॅडम, काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहे. महिलांनी सांस्कृतिक बनावं की आधुनिक बनावं? सांस्कृतिक बनावं की आधुनिक बनावं? मला असं वाटतं की सिच्युएशन जी जशी असेल ना ती पाहून तिने तसं बनावं. जिथे ज्या गोष्टीची गरज आहे, तुम्ही 100% सांस्कृतिक असूनही होणार नाही आहे आणि 100% आधुनिक असूनही होणार नाही आहे. आणि मी याच्यात परत खोलात थोडंसं जाईल की हे कशाच्या संदर्भात, विचारांनी की वेशभूषेंनी की कुठल्या रूपात त्यांनी असं. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले विचारांनी ज्या ठिकाणी ज्या विचारांची गरज असते त्या पद्धतीने तिने स्वतःला तिला मोल्ड करता आलं पाहिजे. रोजगारासाठी चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे की चांगल्या स्किलची? चांगल्या कौशल्याची. ग्रेट. मराठी सिनेमा वर्सेस बॉलिवूड सिनेमा, कोणता सिनेमा आपण बघायला आवडेल आपल्याला? मी दोन्हीही बघते, मला दोन्हीही आवडतात. ओके. झुणका भाकर और पुरणपोळी? बापरे, हे पण दोन्ही आवडतात मला. दोन्ही खूप आवडतात. ओके. म्हणजे स्पेशल झुणका भाकर मला कुठे असलं तर मी ते मोह आवरू शकत नाही आणि पुरणपोळी तर आवडतेच. करेक्ट. रिफ्रेशमेंटसाठी, विरंगुळ्यासाठी हिल स्टेशनला जायला आपल्याला आवडेल की एखाद्या सी कोस्टला, कोस्टल लाईन एरियाला? आता दोन्ही म्हटलं तर हे होणार नाही का, मला सांगावं लागेल एक. सी एरिया आवडेल. एनी स्पेसिफिक रिझन? खरं कारण सांगितलं तर माहीत नाही काय होईल. माझ्या मुलींना ते खूप आवडतं म्हणून मग मला आवडतं. त्या पाण्यामध्ये एन्जॉय करतात आणि त्यांची ते एन्जॉयमेंट बघून मग मलाही छान वाटतं असं. करेक्ट. लिटिल हायपोथेटिकल क्वेश्चन. आपणास जास्त वेळ
जिल्हा उद्योजकता कौशल विकास केंद्र यामध्ये जास्त आनंद भेटतो की घरी जाऊन आराम करण्यामध्ये? कोणत्या गोष्टीत आपणास सर्वात जास्त आनंद नाही, भेटतो? घरी जाऊन आराम करण्यात बिलकुल आनंद मिळत नाही मला. मला घरी जाऊन म्हणजे घरीही आवडतं मला, पण त्याच्यापेक्षा मी ना नेहमी म्हणत असते की शासकीय नोकरीत असणारे सगळ्यांचं म्हणजे बराचसा जो आयुष्याचा कालावधी आहे ना तो ऑफिसमध्ये जातो. करेक्ट करेक्ट. म्हणजे 8 तास, रोजचे 8 तास. मग ते 8 तास म्हणजे ऑफिसला जाण्यापूर्वीचा जो 1 तास असतो तो पण तयारीसाठी. त्याच्यानंतर ऑफिस झाल्यानंतरही घराच्या वातावरणात म्हणजे घरापर्यंत पोहोचायला 1 तास. म्हणजे 10 ते 12 तास रोजचे जर एखादा व्यक्ती शासकीय नोकरीवर असेल तर त्यांचा कार्यालयाशी निगडीत हा वेळ असतो. घरी राहणार त्यातले 12 तास तर नाही झोपत आपण, पण 8 तास परत झोपण्यात जातात. म्हणजे 4-1 तास आपण एकमेकांच्या आम्ही फॅमिलीच्या सहवासात असतो. त्याच्यामुळे तो एक 4 तासांचा वेळ मला आवडतोच, पण बाकी कार्यालयातला 8 तासांचा वेळ मला प्रचंड आवडतं. मला काम करायलाही प्रचंड आवडतं आणि रिकामं मी नाही राहू शकत. खूप जास्त सुट्ट्या झाल्या तरी मग मला नाही करमत. ॲज अ पॅरेंट व्हॉट वुड यू लाईक टू प्रिफर, स्ट्रिक्ट पॅरेंटिंग ऑर पॅम्पर पॅरेंटिंग? दोन्हीही. परत इथे मी म्हणेल की दोन्हीही, कारण की कसं असतं ना की पॅरेंटिंग हे खूपच म्हणजे तर खूप मोठा विषय आहे. करेक्ट करेक्ट. त्याच्यावर मी असं डायरेक्टली स्टेटमेंट करणं योग्य राहणार नाही, पण मला असं वाटतं ना की कधी कधी पालकांना स्ट्रिक्टली व्हावं लागतं करेक्ट. आणि कधी कधी प्रेमानेही पण घ्यावं लागतं. परत आहे की परत तुम्हाला दोघांचंही जेव्हा ज्याची गरज असेल तर ते वापरता आलं पाहिजे आणि मी ते वापरते. म्हणजे मुलींशी सगळ्यात जास्त क्लोज मीच आहे. त्यांना कुठली गोष्ट शेअर करायची असेल तर त्या सगळ्यात पहिले माझ्यासोबत शेअर करतात आणि त्यांना भीती पण माझीच आहे. तर त्याच्यामुळे मी व्यक्तिगत आयुष्यात त्या पद्धतीने जाते आहे. तर पॅरेंट्सनी पण त्या पद्धतीनं खूप जाणं आवश्यक आहे. धाक पण गरजेचं आहे, पण धाक एवढाही नको. म्हणजे मला असं वाटतं ना की पॅरेंट्स आणि त्यांचे मुलं या दोघांमध्ये जर मुलाकडनं एखादी चूक घडली तर तो मुलगा किंवा मुलगी मोकळेपणाने आपल्या पॅरेंट्ससोबत ते शेअर करू शकले पाहिजे की माझ्याच्याने ही चूक झालेली आहे. तेवढं दोघांमध्ये ते नातं तेवढं सक्षम पाहिजे, कारण की आपल्या मुलांनी आपल्यासमोर चुका करणं खूप गरजेचं असतं आणि त्या जर आपल्यापासून लपवल्या गेल्या तर मग त्या चुकांचं पुढे काय रूप येईल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे धाक पण ठेवाच, पण सोबत तेवढंही मोकळे ठेवा की कुठलीही गोष्ट त्यांनी जर केली असेल तर ते तुम्हाला येऊन त्यांनी सांगितली पाहिजे. एखाद्या डोरमॅट विरान आयलँडवर मॅडम जर तुम्हाला सोडण्यात आले तर कोणती एक गोष्ट आपण स्वतःसोबत घ्याल? एकच गोष्ट घ्यायची आहे. म्हणजे काही ऑप्शन्स देऊ शकतो मी. मोबाईल, पुस्तक, आपले रिपोर्ट, फाईल और खायची एखादी वस्तू. खायच्या एखाद्या वस्तूत तर माझं काही होणार नाही, तर त्याच्यामुळे मी बुक प्रेफर करेल. कारण की नेहमी एक म्हण आहे बघा की तुमच्याकडे 2 पैसे असलं तर एका पैशात तुम्ही धान्य घ्या, तुमच्याकडे 2 रुपये असले तर एका रुपयात तुम्ही धान्य घ्या आणि दुसऱ्या रुपयात तुम्ही पुस्तक घ्या. धान्य तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. त्याच्यामुळे मी उपाशी राहू शकते, म्हणजे मी चालतं मला, पण बुक मी नेईल सोबत, कारण की तसाही आमच्या वाचनाला थोडासा वेळ कमीच मिळतो. तर त्यानिमित्ताने वाचन होईल. आणि या मुलाखतीच्या निमित्ताने मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की रीडिंग खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमचे विचार जे डेव्हलप होतात, तुम्ही जी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये येते ती जेवढी अनुभवाने येते ना तेवढीच त्या पुस्तकाच्या वाचनाने पण येते. म्हणजे आज तुम्ही एखादं जेव्हा बुक वाचता ना तर तुम्ही मोबाईलवर रोजचे किती मेसेज वाचता, बरोबर ना? कितीतरी मेसेज येत असतात, आपण वाचत असतो सगळे, पण ते किती काळ तुमच्या डोक्यामध्ये राहतात, विसरून जातो आपण. पण एखादं पेज तुम्ही वाचा पुस्तकातलं, ते पेज लाईफ टाईम तुमच्या मेंदूमध्ये ते सेव्ह होऊन जातं.
तर त्याच्यामुळे रीडिंग खूप आवश्यक आहे. आजची पिढी मी ब्लेमिंग नाही करत आहे, पण वाचनाचं प्रमाण थोडं कमी दिसतंय, तर ते वाढवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांपैकी काही प्रश्न मॅडमसाठी असेल तर आपण विचारू शकता. मॅडम नमस्कार. मी सुमित डोरले, ॲपटेक एज्युटेकमध्ये सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट बघतो. मॅडम प्रश्न असा विचारायचा आहे की आता जसं आपण प्लेसमेंट हा एक विभाग बघतो, प्लेसमेंटमध्ये बरेचदा असं होतं की कंपनीज येतात इंटरव्ह्यू घेण्यासाठी, मुलं सिलेक्ट पण होतात पण ते जात नाही, कारण ते आउटडोअरला, असं समजा अमरावतीत इंटरव्ह्यू होतो आहे, त्यांना पुण्याला जायचं आहे किंवा त्यांना बँगलोर मुंबईला ते जॉब ऑफर होतात आहे. पण आपण बरेचदा हे बघतो की मुलांचे एक्सपेक्टेशन्स असतात की एकतर वर्क फ्रॉम होम मिळावं किंवा अमरावतीमध्येच मला जॉब पाहिजे, माझ्या सराउंडिंगमध्ये जॉब पाहिजे. त्याचं काय माइंडसेट काय असेल मुलांचं, का त्यांना बाहेर निघायचं नाही? मी सुरुवातीलाच बोलले की रोजगाराच्या संधी भरपूर आहेत, फक्त आपल्याला हवा तसा रोजगार उपलब्ध नाही, तर आपल्याला हवा तशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर विषय असा आहे की मी पण हा अनुभव खूप जवळून घेते आणि जेव्हाही मी मुलांशी बोलते तर या विषयावर बोलत असते. म्हणूनच मी म्हटलं की काम करण्याची तयारी तुम्ही ठेवा. तर हा जो माइंडसेट आहे ना, तर कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या मुलींच्या गरजा सगळ्या घरीच पूर्ण होतात. म्हणजे चांगल्या पद्धतीचा मोबाईल, मुलीला आवडणारी भाजी, कारण की घरी भाज्या त्याच बनतात, मुलाला ही भाजी आवडत नाही ती नाही वगैरे. म्हणजे काहीही श्रम न करता सगळ्या छान सोयी ज्या आहेत, गरजा ज्या आहेत, बेसिक अन्न वस्त्र निवारा जे आपण म्हणतो, ज्याच्यासाठी आपण कमवत असतो, पैसा कमावतो, त्या मुळातच घरी फुलफिल असतात. त्याच्यामुळे जेवायची सोय नाहीत, घालायला कपडे नाहीत, हे प्रॉब्लेमच आता राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे काय होतं की मग पैसे कमावण्याची तीव्र जी गरज असते ती निर्माण होत नाही. जर एखाद्या मुलाला एखाद्या कंपनीमध्ये जातो आणि कंपनीमध्ये जेव्हा तो 8 तास काम करतो आणि त्याच्या हातात जे काही स्टार्टिंगला त्यांच्याकडे 10-12 हजार असे रुपये येत असतील, तर या 10-12 हजाराचं तो कॅल्क्युलेशन करतो की मी तिथे राहतोय म्हणजे माझा किती पैसा खर्च होतोय आणि माझ्या हातात किती येत आहेत, माझ्या हातात काहीच उरत नाही, मग मी ती नोकरी का करावी. तर तिथे असं असलं पाहिजे की तुझ्या हातात आज पैसा येत नाही पण एक अनुभव तुझ्या खाती जमा होतोय. तू नेक्स्ट टाइम तू दुसऱ्या कंपनीमध्ये जाशील तर तुला अनुभव विचारला जाणार आहे. पण हा एवढा विचार कुठे करत नाही. कुठेतरी पालकांनी स्ट्रिक्ट करावं या बाबतीत. मला असं वाटतं की बाबा ग्रॅज्युएशन झालंय ना तुझं, तर आता काहीतरी खर्च तुझा काढला पाहिजे. तर ही एक गोष्ट आहे. दुसरं अजून एक असं जाणवतं की इकडले विद्यार्थी आपल्या भागातले की तासांचं जे गणित असतं ना, ते गणित अजून आपल्याला कळलेलं नाही आहे. जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये 8 तासांसाठी काम करतो आणि कंपनी जेव्हा तुम्हाला 8 तासांचं पेमेंट देतं, म्हणजे 8 तासांपैकी म्हणजे ते 8 तासांचे एका म्हणजे 24 तास आहे, 24 तासामध्ये तुम्ही 8 तास काम करत आहात, तर प्रत्येक तासाचा पैसा कंपनी तुमच्याकडनं वसूल करत असते. तेवढ्या एका तासाला जेवढं ते पेमेंट देणार आहेत त्या पेमेंटचं तेवढं काम ते तुमच्याकडनं करून घेत असते आणि आपल्याकडे एका तासाला 2 तासाला काही महत्त्वच नाही आहे. त्याच्यामुळे कुठंतरी ते थोडंसं ना कठीण जातं ॲडजस्ट व्हायला आणि तेवढ्या कामाची सवय पण नसते. हे मी जे बोलते हे मी काही विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच बोलते आहे. तर तोही एक प्रभाव असतो. त्याच्यामुळे 8 तास काम करण्याची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. 1 तास अर्धा तास आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा असतो, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि मग थोडंसं आपण ज्याला होम सिकनेस म्हणतो की घरची आठवण येते वगैरे, याही गोष्टी असतात. पण चांगलं पॅकेज जर मिळालं तर मग घरची आठवण थोडीशी आम्ही ॲडजस्ट करू शकतो. तर ही मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्यासारख्या इन्स्टिट्यूट, कॉलेजेस आणि पॅरेंट्स यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर यांनी या पद्धतीनं त्या मुलांची मानसिकता बनवणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम. बेसिकली माझा दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्ही आधीच देऊन दिलं की मुलांना बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त कुठेतरी त्यांच्या पालकांनी करायला हवं. कारण मागच्या 7-8 वर्षापासून जेवढं मी स्किल डेव्हलपमेंटला काम करतो आहे, मी प्लेसमेंट पण बघितलं आहे, तर मुलगा किंवा मुलगी सिलेक्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिले आमच्याजवळ येणारा पालकच असतो की क्यों इतना दूर भेज रहे.
अमरावतीमध्येच बघा, त्यांना असं वाटतं की अमरावतीत 3-4 हजार मिळाले, 8,000 घरी घेऊन आले तर पोरं पॅरेंट्स दोन्ही खुश असतात. पण तेच बाहेर जाऊन जर त्यांना करायचं, त्यांचं म्हणणं असतं की उतना में तो यही हो जाता. तर तुमचं अगदी बरोबर आहे की पालकांनी कुठेतरी यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि ही गरज आहे सध्याची. सो बाहेर जायचं म्हणजे मी एक आमचा ग्रुप आम्ही बेंगलोरला पाठवला. छान कंपनी होती आणि ग्रुपने पाठवला, म्हणजे 36 कॅन्डिडेट्स आपले गेले तिथे. तर आम्ही फक्त एक काय म्हणतात त्याला मीडिएटर, म्हणजे ते कॅन्डिडेट ज्यांना नोकरीची गरज आहे, ती कंपनी ज्यांना मॅनपॉवरची गरज आहे. मग आमचा सपोर्ट कुठपर्यंत, म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी ते कॅन्डिडेट तिथे पोहोचले त्या दिवशी रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. कंटिन्यू फोन, मॅडम हे इथे असं झालं, मॅडम तिथे तसं झालं, कंपनीचे तिकडनं फोन की हे असं झालं, हे तसं झालं. म्हणजे तेव्हा त्या रात्री मला असं वाटलं की आपण म्हणजे चूक केली की काय. आता सगळ्या सेटल आहेत, सगळ्या छान काम करत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण हे जे आहे ना की बाहेर जायचं आहे आणि तिथं कुठंतरी थोडंसं स्वतःला असुरक्षित फील करणे, असुरक्षित, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला तेवढं स्ट्रॉंग, तेवढं सक्षम तुम्ही बनवलंच पाहिजे की तुम्हाला एकटीला जायचं जरी गरज पडत असेल तर ते आपण काय म्हणते फेस केलं पाहिजे, फेस करता आलं पाहिजे. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. बाकी स्टुडंट? हॅलो, माय नेम इज आदर्श कडू, PR पुटे कॉलेज अमरावती. माझा क्वेश्चन असा आहे मॅडम, आता आम्ही MBAला, आमच्या आता MBAला एक बिझनेस आहे, तुमच्या पण एक बिझनेसचं स्किल आहे, म्हणजे जे तुम्ही सांगता त्याच्याबद्दल, जे बिझनेसबद्दल सांगतात, तर तुम्ही आम्हाला काय गायडन्स करू शकता, जे बाकी डिग्रीपेक्षा जे MBAची डिग्री आहे ते जास्त फोकस बिझनेसवर राहतो, तर तुमचं काय गायडन्स राहू शकता आम्हाला बाकी डिग्रीपेक्षा? बरोबर आहे. MBA म्हणजे इथे तुम्हाला संधी खूप जास्त आहे आणि मेन म्हणजे बिझनेसला तुम्हाला स्कोप आहे. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला आमच्या इनोव्हेशनमध्ये काही पार्टिसिपेट करायचं असेल तर ती एक संधी आहे आमच्यामार्फत. त्यानंतर तुम्हाला जर नोकरी करायची असेल, एखाद्या प्रायव्हेट कंपनीला जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे आमच्या पोर्टलवरनं तुम्ही वॅकन्सी सर्च करू शकता, अप्लाय करू शकता. पण मला असं वाटतं ना की तुम्ही जे MBA केलं आहात आणि करत आहात किंवा तुमचं होणार आहे लगेचच, तर MBA झाल्यानंतर तुम्ही लगेचच जिथे तुम्हाला नोकरी मिळते आहे, जिथे संधी मिळते आहे, ती तुम्ही जॉईन करावी. किंवा तुमच्या डोक्यात जर एखादा चांगला बिझनेस असेल, कारण की आज बिझनेस आपल्या महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. अडचणी भरपूर आहेत, पण डेव्हलपमेंटला स्कोप आहे आणि डेव्हलप होऊ पण शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याकडे कसं राहतं ना की लहानपणापासूनच तुला नोकरी करायची आहे, तुला नोकरी करायची आहे, असे संस्कार आपल्यावर झालेले असतात. त्याच्यामुळे आपला माइंडसेट ना कुठेतरी नोकरीसाठी जास्त कम्फर्ट असतो की तयार झालेला असतो. त्यात चूक आपल्या पालकांची नाही, सगळेजण एक कम्फर्ट झोन शोधत असतात. नोकरीमध्ये कम्फर्ट झोन आहे पण तिथे मर्यादा आहेत. तुमचं पेमेंट वाढू शकत नाही आणि तुम्ही म्हणजे जितकं काम करताय तेवढंच पेमेंट तुम्हाला तिथे मिळत आहे, अदर काही तुम्ही करू शकत नाही. पण जेव्हा बिझनेस तुम्ही करताय तर तिथे तुम्हाला कसलीही लिमिट नाही. तुम्ही कितीही पैसे कमावू शकता, तुम्ही कितीही लोकांना रोजगार देऊ शकता आणि तुम्ही कितीही, म्हणजे आपण विचार करू शकत नाही की आपला एखादा बिझनेस आपल्या गावाच्या, आपण एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल तर तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या, एकंदरीत ओव्हरऑल देशाच्या विकासामध्ये आपला एक छोटासा बिझनेस काम करत असतो. तर त्याच्यामुळे मी असं म्हणेल की तुम्ही छान एखादा बिझनेस तुमच्या डोक्यात असेल तर त्या पद्धतीने तुम्ही जावं. तो कसा उभा करायचा, त्याच्यासाठी काय गरज आहे, याच्यासाठी तुम्ही आमच्या कार्यालयात आला तर त्याच्यासाठी आपण डिटेल गायडन्स आम्ही करू शकू. आणि मी बिझनेस सुचवते म्हणजे बिझनेसमध्ये अडचणी नाही असा विषयच नाही आहे. अडचणी ह्या तुम्हाला कुठेही सुटणार नाही आहेत. तुम्ही नोकरी निवडा किंवा बिझनेस निवडा, त्या तुम्हाला येणारच आहेत आणि त्या आल्याही पाहिजे. त्या आल्याशिवाय ना आपण असं स्ट्रॉंग बनत नाही. त्याच्यामुळे अडचणी ह्या आल्याच पाहिजे आणि त्या येणारच आहेत. फक्त त्या अडचणींना काय होतं, काही जण घाबरतात, मागे येतात, काही चुकीचं पाऊल उचलतात, तर ते आपल्याला करायचं नाही आहे.
त्या अडचणी जाण्यासाठीच आलेल्या असतात. ती आपली एक टेस्ट असते की तुम्ही किती फेस करू शकता, तुमच्यामध्ये किती काय काय कॅपॅसिटीज आहेत. तर त्याचा अडचणींचा संधी म्हणून विचार करायचा आणि पुढे जायचं. स्टार्टिंगला बिझनेस होणार नाही, एखाद्या ठिकाणी जॉईन करून थोडंसं आपलं आर्थिक अर्निंग सुरू करायचं, नंतर आपण बिझनेस करायचं. म्हणजे माझ्या एक नातेवाईक आहे आणि अभ्यासात तो हुशार नाही असं होतं. मग त्याला मीच एका कंपनीत पाठवलं आणि एका कंपनीत त्यांनी 11 महिने तिथे जॉब केला. 11 महिने जॉब केला तर त्यांनी म्हणजे खाणं पिणं सगळं म्हणजे तो 1000-2000 रुपये महिन्याला त्यांनी खर्च केले आणि बाकीचा सगळा पैसा त्यांनी जमा केला आणि आज स्वतःच्या गावामध्ये त्यांनी मोबाईल शॉपी त्यांनी ओपन केली. म्हणजे हे पण आहे. त्याच्यामुळे शोधत राहायचं, मला काम करायचं, मला रिकामं नाही राहायचं, हा विचार मनात ठेवायचा आणि जे समोर तुमच्या येतं आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा. मॅडम, तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला, जे तुमच्याकडे वेगवेगळे पीपल आले असतात किंवा बिझनेस रिलेटेड माहितीसाठी किंवा काही अजून भांडवलासाठी, तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे त्याच्याबद्दल? तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे तुमच्याबद्दल? सगळ्या मिश्र स्वरूपाचे एक्सपिरियन्स आहेत. काही खूप छान असतात एक्सपिरियन्स आणि काही वाईटही असतात. तर आम्ही सगळ्याच एक्सपिरियन्समधनं शिकतो. जेव्हा मुलांना कंपनीत एखादा जॉईनिंग मिळतं, आज आपण अमरावतीमधल्या बऱ्याचशा कंपनींमध्ये आपल्या कार्यालयामार्फत मुलं जॉईन करतात, तर तो एक आनंद त्यांच्या ह्याच्यातनं दिसतो. कधी कधी असं होतं की एखादा आपला खूप मागे लागला असतो, एखादा कोणीतरी ओळखीचं की हा माझा कॅन्डिडेट आहे, याच्यासाठी नोकरी बघा. मग आपणही तेवढ्याच आणि त्याला हे सुचव ते सुचव असे पर्याय आम्ही देतो. आणि मग त्याच्यात त्यांच्या इथं नाही हे असं नको, नाही ते तसं नको. काही ठिकाणी आम्ही सुचवतो, आम्ही सांगतो त्यांना, ते मुलं जॉईनही होऊन जातात. आमच्यापर्यंत येतच नाही की ते जॉईन झालेले आहेत. नंतर कधीतरी कळतं की अरे हा जॉईन झालेला आहेत. तर पण आम्हाला जेव्हा मुलं जॉईन होतात आणि जेव्हा एखादा मुलगा स्वतःचा बिझनेस करतो आणि त्यात आमचा काही सपोर्ट म्हणजे गायडन्सचा सपोर्ट असतो, तर त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. परत असं की नोकरीच्या वेळेस म्हणजे हे पण मी बघितलेलं आहे की एम्प्लॉयर नाही सांगत मला असा कॅन्डिडेट पाहिजे, कॅन्डिडेट सांगतो मला असं नाही पाहिजे, मला तसं नाही पाहिजे, मला हे नाही जमत. हे पण मी अनुभवले आहे. तर तेव्हा मी समजावण्याच्या फंदात पडत नाही कारण की मला माहिती असतं मी समजावण्यापेक्षा अनुभवाने तो लवकर समजेल. तर असे मिश्र स्वरूपाचे अनुभव आहेत, ते मी एन्जॉय करते आणि मला स्वतःला जगण्याची प्रेरणा त्या अनुभवातून मिळते आणि चांगले अनुभव जास्त लक्षात राहतात. थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार मॅडम, मी मनीषा मसतकर ॲप्टेट एज्युटेकमध्ये ॲज अ मेंटर म्हणून काम करते. माझा प्रश्न असा आहे की जसं मुली आता शिकल्या आहेत, भरपूर वरच्या पदांवर गेल्या आहेत, जसं तुम्ही पण जसं जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून तुम्ही आज हे पद मिळवलं, एवढा उच्चांक गाठला. पण आजकाल मुलींचं असं झालं आहे, माझं म्हणजे थोडंसं तुम्हाला या बाबतीत मत विचारायचं आहे की जसं आज शिकून पुढे गेल्या आहेत, पण लग्न करायचं म्हटलं की त्यांना त्यांच्या तोडीचाच जोडीदार लागतो. म्हणजे शेती पाहिजे पण शेतकरी नको. तर पण मुलंसुद्धा त्यांच्या बरोबरीत शिकलेले आहेत, पण त्यांना त्यांच्याही वरचढ पाहिजे. तर अशा वेळी कुठला सुवर्ण मध्य साधायला पाहिजे आपण? तर हा एक प्रश्न आहे माझा की तुमचं फक्त मला मत पाहिजे याचं एक, म्हणजे तुम्ही त्या पदाला पोहोचले आहेत, तुम्ही स्वतः तुमचा परिवार सांभाळता, कुटुंब सांभाळता, आपल्या पोरींना सांभाळता, सगळं करून तुम्ही सगळं मॅनेज करून, तर अशा वेळेस तुम्ही काय संदेश द्याल? काय सुवर्ण मध्य असायला पाहिजे याचा? चांगला लाईफ पार्टनर मिळणं ही नशिबाचीच गोष्ट वाटते मला कधी कधी. आणि प्रत्येकाच्या लाईफ पार्टनरच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. जसं मला असं वाटायचं की मला म्हणजे बिझनेसमॅन वगैरे चालेल, आणि तेव्हा आमच्या समाजामध्ये थोडंसं मुलं कमी शिकलेले राहायचे. पण एक बेसिक क्वालिफिकेशन असलं पाहिजे हे विचार मी स्वतः आपण ठेवलेले होते की बेसिक क्वालिफिकेशन असलं पाहिजे. कारण की शिक्षणाचा आणि तुमचा म्हणजे शिक्षणाचा तुमच्यावर काही ना काही प्रभाव असतोच. त्याच्यामुळे आपण शिक्षणाला प्राधान्य देतो, पण दिलंच पाहिजे असं नाही आहे. एखादा व्यक्ती
आपल्यापेक्षा कमी शिकलेला असेल किंवा जास्त शिकलेला असेल ते चालेल, पण दोघांमधली म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची ठरते. कारण की शिक्षणाने तुमचा संसार चालत नाही किंवा अजून काही. तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं आहे, पूर्ण आयुष्य तुम्हाला जेव्हा घालवायचं आहे तेव्हा तुमच्या दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप छान असलं पाहिजे. तुमचे कुठलेच गुण जुळणार नाहीत, तुमचे स्वभाव जुळणार नाहीत. कारण की हा जो निसर्ग आहे ना, हा कमालीचा किमयागार आहे. याने कुठल्याच दोन व्यक्तीला साम्य बनवलेलं सारखं बनवलेलं नाही आहे. जुळ्या मुलांमध्ये दिसायला सुंदर असतील पण स्वभावाने वेगळे असतात. त्याच्यामुळे जर निसर्गच ते राखू शकलेला नाही आहे की दोन समान विचार, दोन समान व्यक्ती, त्याच्यामुळे त्या गोष्टी होणार नाहीत. जेव्हा दोन म्हणजे आपलं लग्न होतं तेव्हा दोघांचे विचार वेगवेगळे असू शकतात. दोघं वेगवेगळ्या परिवारातनं, वेगवेगळ्या समाजातनं पुढे आलेले असू शकतात. पण या सगळ्यांवर जर मात करत असेल तर त्यांचं एकमेकांवर असलेला विश्वास, एकमेकांविषयी असलेलं त्यांचं प्रेम आणि एकमेकांविषयी त्यांनी सदैव टिकवून ठेवलं पाहिजे असं आकर्षण. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि मुलींनी लग्न करताना मुलगा काय कमावतो, किती कमावतो, हा त्यांनी ठरवावं विचार करायचा की नाही करायचा. पण मी काय कमावते, मी किती कमवत आहे, मी माझा संसार म्हणजे मी करू शकेल की नाही, हा विचार जास्त महत्त्वाचा आहे. कारण की नुसतं मी तर नेहमी उदाहरण देत असते, मुलींना म्हणत असते की म्हणजे जेव्हा मी शिक्षणाच्या बाबतीत किंवा आर्थिक सक्षम होण्याच्या बाबतीत बोलत असते तर नेहमी मी म्हणत असते की मुली आपण स्वतःला सिंड्रेला समजत असतात आणि एक कुणीतरी राजकुमार येईल आणि तो माझं जादूची कांडी फिरवून आपलं सगळं आयुष्यच बदलवून टाकेल. तर मी मुलींना सांगत असते की आता तो राजकुमार येणार नाही, त्याचे सध्या वांदे सुरू आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही राजकुमाराच्या भरोशावर न राहता स्वतःच्या आयुष्यावर जादूची कांडी आपल्याला फिरवता आली पाहिजे आणि आपण फिरवू शकतो. एक थोडंसं तुम्ही टच केला होता की जिल्हा परिषदेची शाळा, म्हणजे मला हे सांगायला आवडेल की म्हणजे माझं शिक्षण, बेसिक शिक्षण जे आहे 12वी पर्यंतचं शिक्षण, ते यवतमाळ जिल्ह्यात माणिकवाडा नावाचं एक छोटंसं खेडं आहे आणि त्या खेड्यामध्ये 12वी पर्यंतची जिल्हा परिषदची शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मी शिकले. म्हणजे आज जिल्हा परिषदले विद्यार्थी म्हटलं की थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, बघायला नाही पाहिजे पण बघितलं जातं. तर पण या सगळ्याच्यात मी अभिमानाने सांगते की मी एका जिल्हा परिषद शाळेची मी विद्यार्थिनी आहे आणि एका छोट्याशा गावात, खेड्यात माझं शिक्षण झालेलं आहे. तर याचा आणि तुमच्या करिअरचा काहीही संबंध नसतो. तुम्ही स्वतः कसे आहात, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करतात, तुम्ही स्वतःवर किती मेहनत घेता, याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, मी थोडंसं दुसरीकडे वळली आहे. मी नेहमी असं मानत असते की निसर्गाने, देवाने व्यक्तीला बनवताना काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी दिलेल्या आहेत. प्रत्येकच माणूस हा परफेक्ट नसतो. तर आपल्यामध्ये जे चांगलं आहे ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्यांमध्ये जे चांगलं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. विचार छान ठेवायचे आणि टार्गेट्स ठेवायचे आपल्या रोजचं. म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की महिन्याभराचं, 8 दिवसाचं आणि रोजचं आपलं टार्गेट फिक्स असलं पाहिजे. आजचा हा तुमचा जो वेळ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. पुढे तुमच्या आयुष्यात हा वेळ कधीही येणार नाही. त्याच्यामुळे आजचा तुमचा तासनतास, प्रत्येक तास तुमचा महत्त्वाचा आहे. तर तो योग्य कारणे लागला पाहिजे, याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. थँक्यू सो मच. मैम आज आपका बर्थडे है, बस लास्ट में इतना पूछना चाहूँगा कि आप आपके बर्थडे को किस तरह सेलिब्रेट करना पसंद करेंगे? याच पद्धतीने जेव्हा आता आपण करतो आहे, म्हणजे मला असं वाटतं ना की बरेच जण असं म्हणतात की मॅडम तुम्ही तुमचं लाईफ स्टोरी तुम्ही सांगितली पाहिजे आणि मला ती खूप सांगायला आवडत नाही. पण मला असं वाटतं की जर मी बोलल्याने एखाद्या व्यक्तीला प्रेरणा मिळत असेल तर मी बोलले पाहिजे. तर आजचा दिवस योगायोगाने आला, पण मला आनंदच झाला की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून या तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच आहे, पण फेसबुक लाईव्ह पण आहे हे सेशन
आणि तुमचं यूट्यूबवर पण प्रक्षेपित होणार आहे. या माध्यमातून आजच्या दिवशी मी इतक्या मुलांपर्यंत, उमेदवारांपर्यंत पोहोचणं, यापेक्षा अजून जास्त पद्धतीने काय वाढदिवस असू शकतो. बहुत बहुत शुक्रिया मैम. तो एप्टेड एजुटेक में मैम आपने जो दिलखुलास जो हमें बातचीत की, जो मार्गदर्शन दिया, जो गाइडेंस दिया और काफ़ी कैंडिड जो नहीं कि आपने एक्सपीरियंस शेयर करे और काफ़ी नेचुरल टॉक था. हर सवालों का आपने जवाब दिया. मनीषा मैडम ने तो आपको शादी के ऊपर सवाल पूछ लिया, बच्चों को बाहर भेजना चाहिए कि नहीं भेजना चाहिए. मैंने आइलैंड के ऊपर आपको सवाल पूछ लिया. तो सारे सवालों के आपने काफ़ी विनम्रता से काफ़ी मज़ेदार आंसर दिए. काफ़ी मज़ा आया मैम आपसे बात करके. आशा करता हूँ कि आपका मार्गदर्शन, आपका गाइडेंस एप्टेड एजुटेक इंस्टीट्यूट को ऐसा ही मिलता रहेगा और आपके लीडरशिप में आपका जो डिपार्टमेंट है, हज़ारों लाखों विद्यार्थियों को ऐसा ही रोज़गार मिलता रहेगा, यही आशावाद व्यक्त करता हूँ. बहुत बहुत शुक्रिया मॅम. नक्कीच मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेच. पण आजच्या दिवशी ही संधी जी उपलब्ध करून दिली ॲप्टेटने, त्याच्यासाठी मी माननीय टोंगसे सरांचे खूप आभार मानते. आणि तुम्ही सगळ्यांची टीम, आमचे सुमित आहेत, आपण आहात, मनीषा आहे, आणि ओव्हरऑल सगळ्या टीमची पण मी खूप आभार मानते. म्हणजे वातावरण छान होतं, मला बोलताना मी मोकळेपणाने बोलू शकले. हा ॲटमॉस्फिअर निर्माण करणं ही खूप गरजेचं होतं आणि ओव्हरऑलच सगळंच खूप छान होतं. त्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी बेस्ट विशेस देते. आयुष्यात कधी काहीही मदत लागली, आवश्यकता वाटली तर माझं कार्यालयानंतर मी स्वतः तुमच्यासाठी उपलब्ध आहे. माझा नंबर सुमित सर शेअर करतील तुमच्यासोबत. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. थँक्यू मॅम.